टर्मिनल 3 मित्रांनो. इथून हे आता मेक्सिकोला जातील. सो हॅपी जर्नी सर. या बाय बाय. ती बघा तिथे ट्रॅम मी तुम्हाला सांगत होतो ना, इंटरकनेक्टेड टर्मिनल. तर मित्रांनो आपलं टर्मिनल आलं आहे, टर्मिनल 5 टर्किश एअरलाइन्सचं. तुम्हाला एअरपोर्टवर खूप सारे इंडियन दिसतील मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी, कारण सर्व इंडियाला चालले. थँक्यू अमिको. तर मित्रांनो आपण आता पोहोचलोय. तर मित्रांनो हे आपलं टर्मिनल आहे टर्किश एअरलाइन्सचं. आता जस्ट मी कार्ड घेतली, पूर्ण बॅग याच्यावर ठेवले आणि आता आपण हळूहळू चाललो आहे. एअरपोर्ट बघून मला एवढा आनंद होतो मित्रांनो, कारण इंडियाला जायचं एक्साइटमेंट खूप नेक्स्ट लेवल असतं. तर मी जी तुम्हाला ट्रेन दाखवेल ना, तर त्याचा हा ट्रॅक आहे. आता हा चेकिंग काउंटर आहे, तर इथे चेकिंग करू आपण आता पहिले आपल्या बॅग्स. मागच्या वर्षी पण मी आलो होतो ना, तर इथूनच आलो होतं. मला मागच्या वर्षीची आठवण आली आणि सेम टर्मिनल होते आपण. सॉरी टर्किश. तो वेगळ्या एअरलाईनचा होता काउंटर. आपल्याला जायचं आहे टर्किश एअरलाईनच्या काउंटरवर. आय थिंक हाच आहे. The same if you go to the police station, sir. This is not police station. Yeah. That's why we made this one. सो ती मला होती तू लाईनने नाही आला, कारण तिला बोलली एवढी कार्ट मोठी आहे, म्हणून मी पासा फिरून आलो. तर बोर्डिंग चालू झाली आहे, कारण 10:30 वाजेची फ्लाईट आहे आणि आत्ता वाजले 9. तर आता मी 2 बॅग चेकिंग करेल, 23 किलोच्या, 7 किलोची आणि बॅकपॅक माझ्यासोबत असेल, कारण त्याच्यामध्ये लॅपटॉप आणि ते सर्व ठेवलं आहे. सो त्या मी मोस्टली चेक इन नाही करत. तर मित्रांनो जर चेक इन केलं मी आत्ता माझे 2 बॅग. थोडं वजन जास्त होतं, सो मी बॅगमधलं सामान जरा ट्रान्सफर केलं आणि आता आपण सिक्युरिटी चेकिंग करून बोर्डिंगच्या गेटच्या इथे चाललो आहे. तर बॅगचं जेवढं जड होतं लिटरली मला घाम फुटला ते सामान ट्रान्सफर करता. हे एअर इंडियाचं आहे मित्रांनो, एअर इंडियाचं काउंटर आहे. बघू शकता किती जास्त इंडियन इथे, पूर्ण इंडियन फ्लाईटच वाटते. असं वाटायचं नाही अमेरिकेत आहे मित्रांनो, सर्व इंडियन्स दिसतील तुम्हाला इथे. एअर इंडियाचं काउंटर आहे तुम्ही त्यांना जसं बोललो. आता सिक्युरिटी चेकिंग आहे मित्रांनो. किती मोठी लाईन आहे सिक्युरिटी चेकिंगचं बघा. तर मित्रांनो आता सिक्युरिटी चेक मी सर्व केलं आणि या 2 बॅग मी माझ्यासोबत घेतल्या. आता मी चाललो माझ्या गेटजवळ. तुम्हाला आता शिकागो इंटरनॅशनल एअरपोर्ट पण दाखवतो कसं आहे. खूप सारी इथे स्टोअर्स आहे, लाईक रेस्टॉरंट्स आहे, बार्स आहे. नंतर ड्युटी फ्रीचं तुम्ही सामान पहिले घेऊ शकता. तर तुम्हाला इथला टूर दाखवतो किती भारी एअरपोर्ट आहे. तर आपला गेट नंबर आहे M18. सो हे M16 आहे. इथे बार पण आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता एअरपोर्टवर. सो तो आपला गेट नंबर आहे M18. अजून फ्लाईटला वेळ 1 तास आहे, पण मी माझं सामान तिथे ठेवतो आणि मग तुम्हाला दाखवतो, एअरपोर्टची जरा टूर देतो कसं दिसतंय. तर हा लॉन्च आहे मित्रांनो, ज्यांचं पण बिझनेस क्लास तिकीट्स असतं ना
तर इथे लॉन्चमध्ये जेवण करू शकता, रेस्ट करू शकता. So I'll keep hustling, you keep struggling, bitch I'm सो हा आपला गेट आहे. अजून फ्लाईट लागली नाही आहे, पण 1 तासात बोर्डिंग स्टार्ट होऊन जाईल M18. तर हे सर्व तुम्हाला दिसतं ना प्रवासी, तर हे माझ्या फ्लाईटचेच आहे, इस्तांबुलला जाणार आहे. सो आपण इथे बॅग ठेवू. सो आपलं विमान मित्रांनो इथे लागेल. तुम्ही बघू शकता हे आता टेक ऑफ घेणार, हे वाला विमान युनायटेड. मला ॲक्च्युली भूक पण लागली. मी सकाळी तिथे ब्रेकफास्ट केला होता, तुम्ही जसं बघितलं पीनट बटर आणि कॉफी. पण फ्लाईटमध्ये गेल्यानंतर ऑलमोस्ट 2 तासांनी जेवण भेटेल. तर मी काहीतरी बघतो, बर्गर नाही तर टॅको खातो, कारण एवढं या बॅग उचलून एवढा थकलो आहे. सो मित्रांनो ह्या एअरपोर्टवर हे जे टर्मिनल आहे ना, तर ऑलमोस्ट 40 गेट आहे. तिथे बघू शकता ते M40पर्यंत आहे. तर अजून आहे 1-1.5 तास. मस्त थोडा वॉक करतो. आणि जेव्हा पण इंडियाला जायचं असतं मित्रांनो, जायच्या वेळेस काय वाटत नाही, पण एकदा एअरपोर्टवर पोचल्यानंतर थोडं इमोशनल फील होतं ना, समजत नाही एक्झॅक्टली की भावनाच व्यक्त करता येत नाही. व्हॉट्सअप ब्रो. अरे कुठला आहे? मुंबई. अरे मी नाशिकचा आहे. सो आपल्याला एक मित्र पण भेटला मित्रांनो मुंबईचा. जय महाराष्ट्र. कुठे चाललं? इस्तांबुल. अरे मस्त आहे यार. नाही, मी माझं मास्टर्स कम्प्लीट केलं आहे. मी 2020ला कम्प्लीट केलं. आता जॉब करतो आयोवाला, जॉन डिअरमध्ये. मोलीन नाही, मोलीन तर डेव्हनपोर्टला आलं, वॉटरलूला. जो गेट नंबर किती आहे? माझं तिकडे 18 आहे. पण मी जस्ट ॲक्च्युली मी यूट्यूब करतो ना, चेक करतो. सो मित्रांनो मुंबईचा आपला एक मराठमोळा मित्र भेटला आहे. सो मी मराठीत बोलत होतो, त्याने एकदम असं माझ्याकडे बघितलं. म्हटलं चला, एवढ्या दुसऱ्यांच्या काय म्हणतात धर्तीवर अशा आपले लोक भेटला, खूप भारी वाटतं. मला चाय चेक करतो आता. सबस्क्राईब करा सगळ्यांनी. मी नाशिकचा प्रॉपर सिटीमध्ये. हो, कारण की मी नाशिकला म्हणजे जेल रोडला माझे रिलेटिव्ह राहतात. हां, जेल रोडला आहे ना, ओळखीचं आहे. अगोदर उपनगरला असतात. नाशिक ते यार मला एवढे भेटी वस्ती ना गेल्यावर पूर्ण जुन्या आठवणी येऊन दादा. मित्रांनो इथे शिकतोय, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मास्टर्स करतोय. तर कोणतं कॉलेज बोलला तू? मी आता सेकंड इयरला. अच्छा. सो मी यूट्यूबवर पण खूप एज्युकेशन ब्लॉग टाकत असतो, पण मेन आपली ऑडियन्स कशी सर्व वयोगटातली आहे, सो त्यांना असं अमेरिकेतलं पाहायला आवडतं. पण खूप सारे आपले विद्यार्थी कॉमेंट करताना, तर त्यांच्याकडे मला स्पेशल ब्लॉग बनवायचे. आय होप तू परत आला पण भेटू आणि एखादा ब्लॉग करू की इथली एज्युकेशन सिस्टीम कशी असते, नंतर इथे सॅलरी किती भेटते, नंतर इथे मास्टर्सला फी किती लागते. बरोबर. सो इथेच आहे का तू? हां. अच्छा. इथे इमिरेटची फ्लाईट मित्रांनो लागते. बघू शकतो किती मोठी फ्लाईट आहे. तर मित्रांनो आता मी फ्लाईटची वाट बघत होतो. सो इथे मला अजून एक मित्र भेटला, हा इंदोरचा आहे. सो व्हाट्स द नेम बडी? मेरी जनता देख रही है, भारतीय जनता आपको देख रही है. शान. मैं ऐसे इधर से वॉक कर रहा था, मैंने देखा यार एक बंदा बहुत चिल तरीके से मस्त बियर पी रहा है. I'm like let's talk to him man. ये ब्लॉग में नहीं आना चाहिए. Why? Your family don't know you drink? No, they know, but still. Oh yeah, that's nice. So कैसे लग रहा है शान भाई? बहुत दिन बाद इंडिया जा रहे हो. So what's your emotion? What's your thought? What are you gonna do in India? अभी तो काफ़ी क्रेजी हो रहा हूँ मैं. अच्छा. काफ़ी टाइम बाद घर वापस. अच्छा, शादी के लिए जा रहे हो क्या? नहीं. अच्छा, सही है. तो कैसे लगता है, आप कितने बार जाते हो इंडिया? हाँ? इंडिया कितने बार जाते हो आप? मैं 1 साल में 2 बार की कोशिश करता हूँ. 2 बार 1 साल में? लेकिन ये वीडियोग्राफी थोड़ा मेरे को नॉक्सिएट करता है. ओह अच्छा.
तो थोडा लाजतो मित्रांनो तो. सो चला आता फ्लाईटची मी वाट बघतो आणि अर्ध्यात बोर्डिंग स्टार्ट होत आता. सो लेट्स गो. So I'll keep hustling, you keep struggling. Bitch, I'm humbling, keep mumbling. I'll keep doubling, you keep bluffing. You've got nothing, I'll keep hustling. आताच मित्रांनो मी बोर्डिंग केलं, बसलो आता आणि अर्ध्या तासाने फ्लाईट आता उडेल. मला की ह्यासाठी सीट भेटली त्यामुळे चांगलं झालं. आता चला दाखवतो फ्लाईटमध्ये काय काय होतं काय काय. Each side of the cabin at the front, center, and rear. The exit signs will help you locate them. Take a moment now to locate. Slip it over your head, attach the straps, and tighten the collar. फ्लाईट निघाली Or by मित्रांनो blowing into the tube or आता tubes. 5 मिनिटात The light फ्लाईट will टेक come ऑफ on करेल. when in मेन्यू आला आहे मित्रांनो. इथे तुम्ही मेन्यू सिलेक्ट करू शकता की तुम्हाला काय पाहिजे. सो इथे चिकन करी आहे, सॅलड आहे, चॉकलेट केक आहे, लँडिंगच्या अगोदर सॅलड, पॅनकेक. नंतर इथे ड्रिंकसुद्धा आहे मित्रांनो, बियर, वाईन, देन ज्यूस आहे. सो मोस्टली चिकन करी ऑर्डर करेल मित्रांनो. जेवण आलं आहे, चिकन राईस, इथे आहे सॅलड, इथे त्यांनी केक दिला आहे, चीज आणि हे आहे चिकन करी. इथे राईस आहे मित्रांनो, हे आहे बटर चिकन. इथे ज्यूस दिला मित्रांनो आणि ऑरेंज ज्यूस. जास्त थकलं मित्रांनो, मी जरा आराम करू. इथून 10 तासाची फ्लाईट आहे अजून. 10 तासांनी आम्ही इस्तांबूलला येतो. तर मित्रांनो त्यात पिक्चर बघा कोणते कोणते बॉलिवूडचे पिक्चर. तर इथे शास्त्री दिला आहे, नंतर जवान आहे, रॉकी अँड रानी आहे, सत्य प्रेम की कथा पण आहे. वेगवेगळेच पिक्चर दिसत आहे मला. याच्यातले 2-3 पिक्चर माहिती आहे, कोणते पिक्चर काय माहिती आहे. बघू आता 2-3 पिक्चर मी बघतो. अजून 9 तास बाकी आहे इस्तांबूलला पोहोचायला. ॲक्च्युली भूक लागली. सकाळी मी एक बर्गर खाल्लेला एअरपोर्टवर, पण त्याच्यानंतर काहीच खाल्लं नाही आहे. तर बघू ते येतील आता लंच द्यायला थोड्या वेळातच. मित्रांनो हा विमानाचा फ्रंट कॅमेरा आहे. तिथून आपल्याला सर्व दिसतं आहे की कसं लँड होतं आहे. ते सर्व इस्तांबूल सिटी म्हणजे दिसतं आहे ना. सो हा फ्रंट कॅमेरा आहे. तर मित्रांनो हा रनवे आणि आपलं विमान इथं आहे. हा फ्रंट आहे. इथून हे विमानाचं टोक आहे, तिथून हा कॅमेरा लावला आहे. आता आपण इथे या रनवेवर लँड होणार आहे इस्तांबूल एअरपोर्टला. असं विमान असं हलतं मित्रांनो. वर खाली होतं.
होता मित्रांनो, बापरे माझी तर फुल फाटली, खतरनाक टर्ब्युलन्स होता. तर मित्रांनो अशा इथं आपली पहिली फ्लाईट कंप्लीट झाली. आता पुढची मुंबईची फ्लाईट इथूनच जवळच्या टर्मिनलला लागणार आहे. तर मी तिकडे चाललो आता, प्लेन माझं उतरलो मी. सो आय होप माझे बॅग मला इथे भेटतील, ते मला परत चेक इन करावं लागेल. सो चला आपण जाऊ दुसऱ्या टर्मिनलवर जिथे आपली पुढची फ्लाईट लागणार आहे. आणि इथून परत 8 तासाची फ्लाईट आहे मित्रांनो मुंबईची. सो खतरनाक थकलो आहे मी. सो इस्तांबूल एअरपोर्ट आहे मित्रांनो. आत्ता सकाळचे 6:45 वाजले, तुम्ही बघू शकता. आणि बाहेर पाऊस पडतोय. असा कधी घरी जातो आणि एकदा मम्मीला सरप्राईज देतो असं झालं आहे मला आता. आय थिंक मी तुम्हाला सांगितलंच याच्या अगोदर की मी घरी सांगितलं नाही की मी येतो आहे. ॲक्च्युली मी सांगितलं होतं की जॅनच्या आय थिंक जॅनमध्ये येणार आहे, जानेवारीमध्ये, बट सांगितलं ना एक्झॅक्टली की मी कधी येणार आहे. सो खूप एक्सायटेड आहे सरप्राईज द्यायला. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तुम्हाला मी एअरपोर्टचा टूर देतो आता, इस्तांबूल एअरपोर्टचा. एक्झिट काय दिसतो. सो मला या फ्लाईटमध्ये मित्रांनो खूप सारे स्टुडंट्स आपले विद्यार्थी भेटले की जे US मध्ये शिकत आहे मास्टर्ससाठी. आणि आता नाताळाच्या सुट्टीच्या निमित्ताने ते इंडियाला सुट्टीसाठी चालले. सो खूप भारी वाटलं त्यांना भेटून. जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल US मध्ये किंवा भारताबाहेर जेव्हा आपण इंडियन्सला भेटतो ना, खूप भारी वाटते, फिलिंग खूप भारी असते. Hey, I got something to say. I'm just so sick of hearing everyone complain. I know. सो मागच्या वर्षी मित्रांनो मी जेव्हा आलो होतो ना ऑक्टोबरमध्ये, तर टर्किश एअरलाईनच आलो होतो. तर मला तेच मागच्या वर्षीच्या आठवणी ताज्या आल्या की इथूनच मी फ्लाईट पकडली होती अमेरिकेची. आणि येताना पण नाशिकला येताना माझा लेओव्हर इकडेच होता. सो एवढं जास्त चालावं लागतं ना, लिटरली घाम फुटतोय. बट ठीक आहे, चला जाऊ आता आपण पुढची फ्लाईट पकडू लवकर. तर मित्रांनो मी आता थोड्या वेळातच मुंबईची फ्लाईट पकडणार आहे. आणि तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये, हा ब्लॉग खूप मोठा होत होता, तर पार्ट 3मध्ये तुम्हाला बघायला भेटेल की मी मुंबईची फ्लाईट कशी पकडतो आणि मम्मीला सरप्राईज देतो. मी ॲक्च्युली घरी सांगितलं नाही आहे, जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं. तर नक्की बघा पुढचा पार्ट 3, तो मी लवकरच अपलोड करेल. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.